आदेश फार्मवरती, आदेशच्या फार्मवरती इथे बोरिंग आहे. आणि हा छोटा स्विमिंग पूल जो आदेशने चालू नाही करवला. आदेश भाई व्हिडिओ बघून तरी हा स्विमिंग पूल चालू करो. बाकी मग काय हेमंत बोलला ॲडजस्ट करू म्हणून. आणि नाहने का कार्यक्रम आणि आंबे का कार्यक्रम. हा अंघोळ झालेली आहे, फ्रेश झालो आता. आदेशच्या बागेमध्ये आपण फिरतोय. आणि ही ट्रिपचं ना वैशिष्ट्य असं आहे ना की एकदम म्हणजे एक बोलतात ना की फक्त निघायचं आहे घरातनं, फक्त निघा. कुठे जायचं आहे माहीत नाही, कुठे रात्री आम्ही स्टे करू त्याचं पण माहीत नाही, जेवण काय बनवू, जेवण काय करू, नाश्ता कुठे होईल, किती वाजता होईल, कशाचा काहीच अंदाजा नाही. सर्व नवीन एक्सपिरियन्स, एकदम टोटली नवीन एक्सपिरियन्स. पण असा एक्सपिरियन्स घ्यायला ना जो मजा येतोय ना तो एक अलगच लेवलचा आहे, अलगच वाईब येते. आणि आता मजा येते. काल परवा कुठे होतो काय माहीत नाही. आणि काल रात्री येऊन आदेशच्या घरी येऊन थांबू ह्याचं पण काही प्लॅन नव्हतं. तिथे आलं. आता इथून आम्ही निघू, इथून परत कुठे जायचं आहे त्याचं पण काही प्लॅन नाही, फक्त जायचं आहे. आता इथून तयार होऊ, गाड्या काढू, गाड्यावरती बसल्या बसल्या मॅप ओपन करू, कुठे जायचं काय ठरलं तर तिकडे डायरेक्ट. पण हे प्लॅन बनतात ना आणि जे काही अलग आहे. खरंच ट्रॅव्हल केलं पाहिजे, जाम मजा येते. आणि विदाऊट प्लॅनवाली ट्रॅव्हलिंग ना हा एक्सपिरियन्स तर खूप अलगच लेवलचा आहे. तर झाले अंघोळ, फ्रेश झालं. आता थोडं नटापटा करतो थोडं आणि मग निघूया इथून. करून आदेशच्या पप्पांना पण मुंबईला जायचं आहे, तर मग पटापट. आम्ही लोक आलो आहोत रेवदंडा बीचच्या इथे. कुठला कर्ले किल्ला ना रे, लाईट हाऊसला. आणि लाईट हाऊस बघितला आम्ही लोकांनी, एवढा खास नाही वाटला. म्हणजे रिअलिटी थोडी एवढा खास नाही लाईट हाऊस. हो थोडी वाटेल हाय काय की लाईट हाऊस म्हणून आहे काय खास. फक्त थोडा व्ह्यू पॉईंट चांगला आहे बस. हा माझ्या पाठी व्ह्यू आहे, बाकी एवढं काय आहे नाही. बाकी लाईट हाऊस इथून एवढा सुटायची दिक्कत पण नाही, त्यामुळे काय एवढं हे नाही. बाकी बीच एक नंबर आहे. थोडा रस्ता आतून आहे पण ठीक आहे. आता आदेशचं घर सोडलं आहे, लाईट हाऊस केलं आहे, पेट्रोल भरलं आहे, हेमंतला थोडं गोरं केलं आहे. आता हेमंतच्या 2-3 व्हिडिओ काढतो आहे आणि त्यानंतरला मग इथून आता निघायचं. ऊन खूप वाढलं आहे त्यामुळे बंद नाही करत आहे गाडी चालवायला. बघूया आता कसं काय ते. किल्ल्यावर, रेवदंडा किल्ल्यावर. आणि इथे आपल्या गाड्या पार्क केल्यात. पर गाडी 20 रुपये पार्किंग. आता आम्ही लोक चाललो किल्ल्यावरती. किल्ला एवढा मोठा नाही तरी पण आलो ते बघायला, म्हणून आम्ही लोक बघूनच जाऊ असं विचार केला. किल्ल्यावर जाऊ आणि मग किल्ल्यावरनं बीचवरती. आणि हा बघा किल्ला. किल्ला तसा एवढा हे नाही आहे, म्हणजे असा आपण जशा किल्ल्यांवर जातो असं आपल्या वसई फोर्टसारखं आहे. आणि थोडं छोटा आहे पण सिनिक लोकेशन आहे थोडी, एकदम बघण्याला एकदम कडक वाटते. आणि हे येडजावे देऊ रे सॉरी शिवीन आहे. हे लोक इथे थांबले आहेत. आता आपण पुढे नंतर शूट करूया. लाव अशी नायरी लाव. एक आठवडा समोरच नायरी लावली तर कसं इसका कैसा हुआ मालूम है? मुंह दिया इसलिए बग दिया, रोज इसलिए हक दिया. अरे 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 नहीं चलता इतना तो. ये तो इस और ये अपना
किधर है? ब्राजील जाने वाला है ना? हाँ, हेमंत ब्राजील जाने वाला है. आणि आम्ही असं इंटर मारलाय किल्ल्यामध्ये. हो हो, हवाच मस्त आली रे किल्ल्यात आल्यावर. अजून काय बोलतोस? थंड आहे यार, मस्त वाटतंय. किल्ला चांगला आहे. ती हाच तो स्पॉट नाही ना? हा तोच आहे. सहलीला जायचं सहलीला. ग्राउंड मस्त आहे यार, क्रिकेट खेळू शकतो. हे बघा, ही मेन बिल्डिंग आहे आणि इथे तोफा ठेवलेले आहेत. बिल्डिंग मग बिल्डिंग बुरुज. बिल्डिंग म्हणजे आता आपल्या मॉडर्न भाषेत बिल्डिंग आहे ना भाई. तोफा बघा भाई, किती वजन असेल. आणि हेमंत मन्याबाईने एनर्जी दिली आहे. बोलतो उन्हामध्ये एनर्जी घ्या आणि फिरा. आणि आम्हाला फिरता फिरता एक गोष्ट दिसली. 4-5 दिसल्या, खूप साऱ्या दिसल्या. म्हणजे ते रेवदंडा बीचची कॅम्पिंग आहे ना, ती कॅम्पिंग बरोबर. या किल्ल्याच्या ऑपोजिट साईडला आणि किल्ल्यामध्येच आहे मला वाटतं ना. किल्ल्याचाच एरिया बघ ना समोर. आणि ओपन करू. आणि हे बघा भाई, एकदम आतमध्ये आहे इथे कॅम्पिंग रे. भाई लोक टोपावर बसू नये तरी बसलेत. माझ्याकडनं शिकून ग्रॅज्युएट झालाय आणि आता हेमंतला पण माझ्याकडे शिकवतो. फक्त एवढंच गोष्ट फरक आहे. नको फरक एवढीच गोष्टीची आहे की आम्ही शिकलाय आणि हा नको तुझं बोलणं नको. हो हो, आवाज आहे हेमंत. बघ, माझ्याकडनं शिकलास तर आयटम पडते. चमडीच आहे. ऑन कॅमेरा, लक्षात ठेवा, ऑन कॅमेरा. हे पण बोललाय काय परत बोल. त्यावर समज की आम्ही यावर समजतं की आम्ही बघा, आम्ही शिव्या नाही देत काय नाही. आणि हे पण बोल असे शब्द वापरतो. हे बरोबर नाही. हे गोष्ट चांगली नाही. किल्ला आहे यार, आम्ही उगाच मिस करून आलो तो किल्ला यार. तिकडनं जाऊन परत आलो. आणि ती बोट कुठे अडकली? अच्छा ठीक आहे. आणि हा बीच पूर्ण खाली आहे. फक्त आप्पाबड्यातली कार्टे आहे तिथे आणि वाकोलाचा एक वाकलेला आहे. तुरुला वाकोलाची छावा. फायनली किल्ला बघून झालाय एवढ्या पटकन. बुरुज होतं ना, बुरुज बघून झालाय. आणि रेवदंडा किल्ला, बुरुज, सर्व जे काय बघायचं ते बघून झालेलं आहे. नाही तर आम्ही चालू पुढे शिवपूर जायला. पहिला बीचवर जाऊन स्पॉट बघायचं. अच्छा ठीक आहे. नायगाव नाही, खूप नागाव आहे, नागाव. मोठं डिस्कशन चालू आहे. डिस्कशन कसलं, नागाव बीचला जायचं की नाही जायचं. बस इथे मी नाम बदलते आणि हेमंत गोरा झाला, या 2 गोष्टींचं डिस्कशन चालू आहे. खूप सिरियस डिस्कशन आहे. अव्या
हव्या मला वाटतं सगळ्यात जास्त ना हवेची जिल्हे म्हणून तो सगळ्याची जिल्हा होतं. हेच ते डिस्कशनचं नाव टॉपिकच आहे, जिरवा जिरवी. आल्यापासून तेच चाललंय, जिरली जिरली. विचार करा, हव्याची एवढी जिरली की नुसतं आहे त्याला डुमडुम डिस्क्याव पण मारतोय. अरे, जिरली का? चलो भाई निघूया आता पटापट. कुठे चला आता पुढे नागाव बीचला ना. चलो भाई नागाव बीच मध्ये मी बीचवरती पोचलोय. नागावला ना रेवदांडा बीचवरच आहे, बीच पॉईंटवर. आणि हे बघा आपले पोलीस साहेब झोपलेत. इथे आपली गाडी उभी आहे आणि आम्ही उभा आहे. आता आम्ही घेतो बटाटे सोलायला. बटाटे सोलतो आणि काय रे शेवपुरी बनवायची आहे. शेवपुरी बनवूया. फुल रिलॅक्स मजा आली. हा शेवपुरीची तयारी. बटाटे सोलतोय. झाले 2 बटाटे सोलून झालेत. आणि आता हे बघा मन्या आणि माझ्या हातात पण एक छोटा मोठा बटाटा. आणि हे दोघं जण गेलेत शेवपुरीची पुरी आणायला. आणि मसाला आम्ही बनवतो आहे आणि शेव तळावे लागतील. जो मस्करीचा पाठ असा पण पांचट जोक होता, कोणाला हसायला येणार नाही. बस बटाटे सोलतोय आणि हे लोक बाकीचं सामान आणायला गेलेत. आता नवीन वाली शेवपुरी. मास्टर शेफ मध्ये जायला पाहिजेस तू. काय बोलते माहितीये, निकाल. मित्रांनो शुभ संध्याकाळ. जागा झाला. आणि मी ब्लॉग स्टार्ट केल्यानंतरला आपला आबा भाऊ खूप एक्सायटेड झाला आहे. आणि त्या आता तो जे जे कामं करणार आहे ते आपल्या व्हिडिओ थ्रू सेव्ह राहणार आहेत. आणि हे बघा किती मेहनती हा पोरगा. बापरे. अरे अवे इथे अरे झोपून राहिले मी आधी. आणि हे बघा एकटा. आणि हा सदम्यात आहे. बाबा रे बाबा. आणि आमचा मेन माणूस सब्जा बनवून. कुछ दिनों के बाद ये गाना याद आएगा. ओमकार पाष्टे. बाईने सब्जा बनवलाय. बाई सब्जा बनलाय आणि हा कारभार आटपलाय. आता इथून निघायचं डायरेक्ट गोइंग टू नागाव बीच. बाय बाय बाय. शेक शेक दिला. आलो गणपती बाप्पा मंदिरात येतो. आम्हाला कुठेच पाणी भेटत नव्हतं आणि रात्रीचे जेवणाचे वांदे झाले होते. आणि इकडे आलो आम्ही लोक आणि आम्हाला इथे पाणी भेटलं आणि ते पण थंडगार पाणी. आणि सकाळपासून आम्ही पाणी शोधतो, कुठेच पाणी भेटत नव्हतं. काय कसं काय शेवटी बाप्पा आले धावून आणि आम्हाला पाण्याची सोय झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही परत रेवदांडा बीचवर आलो आहे रिटर्न. कारण आम्हाला नागाव बीचवरती फुल क्राऊड भेटला. तिकडे आम्हाला स्टे करायचं काहीच ऑप्शन नाही भेटला. मग आम्ही विचार केला परत रेवदांडाला येणार. रेवदांडा बीच जरा खाली होता एकदम. आणि पहिला पण विचारायला की इथेच टेंट लावून राहू. जमलं. मग शेवटी परत आलो इथे. आणि इथे आलो ना आपला पाठी टेंट लागलेला आहे. आणि आता जेवणाची आणि तयारी चालू आहे. आणि मस्त टेंटमध्ये समोर बीच व्ह्यू आहे. तिकडे त्या साईडला पुढे ना समुद्र आहे. आणि हे आम्ही इकडे टेंट लावलं आहे. मस्त व्ह्यू आहे. हवा सुंदर एकदम सुटली आहे.
आणि एकदम मन मोकळेपणाने इथे राहता येईल असं आहे स्टे करता येईल. एकदम सुंदर असं स्टे आहे आपला शिलेदार फार्म हाऊस. चालता फिरता फार्म हाऊस, जिथे चांगले लोकेशन तिथे फार्म हाऊस. लोकेशन असे तसे नाही, एकदम हार्ड. या लोकेशनबद्दल काय बोलाल? हे हा आमचा टेंट आहे आणि या लोकेशनबद्दल काय बोलता? सगळ्यात मेन महत्वाचं हे बोलायचं की मी दिसतोय ना, हा फ्लॅश चालू आहे. म्हणून फ्लॅश मारले एक्स्ट्रा फ्लॅश ही घे डबल. काय कसं माहितीये, मी एवढा गोरा आहे ना, तर हे काहीच नाही माझं. बाबा रे बाबा. गाडी बहुत बोला. हा इथे आमचा टेंट आहे आणि बरोबर इथे समोरच हा समुद्र आहे. आता अंधारात काय दिसत नाही पण समोर समुद्र आहे. आम्ही नंतर पाण्यात जाऊ तेव्हा दाखवू. कोण जाणार पाण्यात? आम्ही मी जाणार आहे, हेमंत जाणार आहे. चला, धन्यवाद. एक प्लॅन असा आहे. पुढचं पाऊल काय आहे काय माहीतच नाही आणि फक्त ट्रिपला निघायचं बस. फक्त एकच ध्येय, फिरायचं आणि एन्जॉय करायचं. या 2 ध्येयावरती आम्ही लोक निघालो आणि आज आमचा लास्टची नाईट आहे. किती 2 नाईट ना रे? 2 काय 3 नाईट आम्ही अशा काढल्या. 3 नाईट, ही तिसरी नाईट. हाड म्हणजे आम्हाला पुढच्या दिवशी काय होईल, पुढच्या दिवशी कुठे फिरायचं, कुठे थांबायचं, काय खायचं, रात्रीचा काय जुगाड होईल काहीच आयडिया नाही. बस फिरतोय आणि जुगाड झाला. आता पण जुगाड केला आणि आता आम्ही परत लाकडं आणायला चाललो. पहिला आणली लाकडं, आता परत लाकडं आणायला चाललो. चला आता लाकडं आणायला जाऊ. परत पिशवी काय खाली करून मी लाकडांसाठी लाकडं आणायची. आता चाललोय लाकडं आणायला. मजा करतोय फुल. थांबलोय आम्ही बीच, क्रिकेटच्या पीचवरती आम्ही लोकांनी टेंट लावलाय. काय सही ना? आणि मला आता ना फुल पॅन्टवरती इरिटेट होत आहे. असं वाटतं की शॉर्ट्स पॅन्ट घालावी. आता एकदा जाऊन फेरी मारून येतो, मग घालू आपण शॉर्ट्स पॅन्ट. हे पब्लिक चालली आहे. दाखव तिकडे. हां दाखव तिकडे दाखव. अरे तिकडे काय, माझा व्हिडिओ चालू आहे. म्हटलं लागेल. आम्ही चाललोय आता लाकडं शोधायला. लाकडा नाही लाकडं शोधायचं काम चालू आहे. ही आपली गाडी इथे जंगलात उभी आहे, जंगलाच्या पॉईंटवर. लाकडं शोधायला ही हेमंतची गाडी इथे आणि हा फुल अंधार आहे. चांगलं लाकडं शोधते. इतकं लाकडं ठीक आहे. बरं पुढे असणार लाकडं. मला एक घेतला. हे बाटल्या पण घेऊया जाळायला जरा. हा बाई इथे पण आहे. हे आबा चालणार बाई. लाकूड हा कसले रश्शी आहेत बे? वेळी आहेत. कोणाला बांधलेलं काय ते? ठीक आहे. कोणाला बांधलेलं ते? ना भाऊ ओमकार, तुलाच सांगतोय. बघ हे सर्व मिस केलंयस तू, समजलं ना? समजून जा. हे भाई मी लायटर बघतो कुठे होतो आपण तर एकदा. आणि लाकड़ू जमा करके होईल आहे और अब हम चलेला आहे. चला रे इकडे बघूया ना, इथे लोक हे करतो ना. आता आम्ही लोक चाललोय लाकडं घेऊन. अरे एक्सपिरियन्स खतरनाक वाला एक्सपिरियन्स येते. मजा येते यार, मजा जाम मजा येते. माझी हे बस टर्म ठेवून गेले म्हणजे उद्या केल्याला येणार आहे. येणार आहेत रे भाई. योगायोग बघ काय जस्ट बोललो की इकडे झाडू पण ठेवली आहे लोकांनी बघ. हे लोकांना मी असं जस्ट बोललो की इकडे बघूया. हे लोक आग पेटवायची कशी असा प्रश्न होता आणि आम्हाला माचीच भेटली आहे. काही क्रेडिट मला जातं याचं. बाबा रे बाबा. ओमकार बघतोयस ना, बघ आणि जळ. कारण आम्ही हे करतोय आणि तू काय करतोय घरामध्ये? अरे हे ओमकार. रात्रीचा कॅम्पिंगचा जुगाड बघा.
आता चूल मांडतोय आम्ही लोक आता फुल एवढ्या अंधारामध्ये. एवढं सर्व सामान घेऊन आले आत्ताच आणि आता परत जायचं. आणि आमच्या एका मावऱ्याचा कोलंबी झाला आणि एकदम कोलंबी असतं काय डोकं दुखतं तर त्यांना मेडिसिन घेऊन हे आहे डोलो आहे. डोलो देऊन टाक त्याला. डोलो पेन किलर पण आहे. सर्व आहे पेन किलर डोलो पोलो दवाई सब है. आओ पिओ अच्छे हो जाओ. तू वीट ठेव नंतर आपण खड्डा करतो. हा वीट लाव पहिला मग खड्डा करा. ही कचऱ्यासाठी पिशवी आलेली आहे आणि आम्ही आता चालू करतो कापायला. मजा आली ना हेमंत? का कसं वाटतं तुला ते? विचार नाही केलेला की एवढं मस्त प्लॅन होतील सगळे. प्लॅन म्हणजे न प्लॅन करता. न प्लॅन करता. आणि अरे भाऊ तुम्ही पण बोला काहीतरी व्हिडिओमध्ये. आपल्याला आहे शेवटची व्हिडिओ तर आपल्याला असे कुठे कुठे फिरलो तर आणि काय एक्सपिरियन्स येतो काय करायचं? हा रे आव्याला ट्रिपचं साईडला त्या आव्या काय बोला स्टार्टिंगला स्टेचं म्हणजे काय प्लॅन काय आहे स्टेचं कसं काय काहीच प्लॅन नाही आहे फक्त निघायचं. आणि लोकेशन बद्दल काय वाटतं आम्हाला? लोकेशन म्हणजे कसं माहिती आहे आता आपलं झालं असं ना आपण फक्त ठरवायचं. तो आहे आपल्याला मार्ग दाखवायला. आहे आणि आज आम्ही आणि जिकडे जिकडे मार्ग संपले तिकडे तिकडे देवानेच मार्ग चालू केले. तसं पाणी कुठेच नव्हतं. हा पाणी बाप्पा तिकडे सोय झाली. बाप्पाने आम्हाला पाण्याची सोय केली. मंदिरात ते पण एकदम चिल गार पाणी. बस झाला थंड पाणी पिता आलं ना आम्ही पिलो. हा मोठा असं वाटलं तिकडे आम्ही स्टे करू. पूर्ण कोस्टल रूट पूर्ण एवढं फास्ट झालं सगळं की आम्ही दिवेला श्रीनगर सोडून पुढे आलो. आदगाव केला. भाई आदगावला बीच आहे फक्त व्हाईट सँड आहे यार. पण काय बीच आणि ब्लू पाणी म्हणजे गोवा राहील तेवढं की बाकीचं खाऊन टाक. पूल गाणी लावलेत मस्तपैकी. पूल समोर समुद्र आहे आणि ते जेवण बनतं आणि फुल एन्जॉयमेंट. पण टाका टोटल एन्जॉयमेंट. अशी ही एक ट्रिप होती ज्या ट्रिपमध्ये पुढचं पाऊल कुठलं असेल हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं ना. आम्ही कुठलं प्लॅन केला होता. बस निघालो आणि इथे स्टॉप घेत गेलो जिथे थांबायला भेटलं तिथे थांबलो. जिथे खायला भेटलं तिथे खाल्लं. फुल धमाल. आणि आता पण ठिकाणी आलं तर जागेवर आम्ही लोक आहोत आणि मजा करतोय. कोकण 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 कोकण. चूल पेटली आहे आणि जेवण बनायला चालू. खिचडी खिचडी विचडी. आरामात रे आरामात. आणि हा इथे आतमध्ये हेमंत झोपलाय. आमचा कॅम्प साईड आहे आणि समुद्राचा आवाज तर बॅकग्राऊंडला येतच असेल. तो बॅकग्राऊंडला समुद्राचा आवाज म्हणजे आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. खाली वाळू दिसतच असेल. अरे क्या फोडणी मारायला भाई एकदम. अरे हव्या वा इधर. सकाळ झालेली आहे आणि आपला हा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला निघायचं आहे परत मुंबईला. आता आम्ही लोक उठलो आहे फ्रेश झालो आहे. आता टेंट ओपन करतो. टेंटची जागा तर बघा आपला टेंट आणि तो समुद्रपाटी. समुद्र अशा सिनेमॅटिक ठिकाणी आपण आपला टेंट लावला होता. आणि आता ते लोक जरा व्हिडिओ काढतात तर मी थोडा व्लॉग स्टार्ट तरी करू. तर ब्लॉग आपला स्टार्ट करून घेतला आहे आणि पब्लिक आता बीचवर यायला चालू झालं आहे आणि आम्ही आता निघायचं आहे आपल्याला भाऊ. आज सर्वात मोठी गोष्ट की दिवस संपले पटापट संपले आणि संडे आला आहे. समजलंच नाही की संडे आला तर ते कसा आणि कसा दिवस संपले विदाऊट प्लॅन्स. मजा आली पण
खूप जास्त मजा केली आणि खूप जास्त चांगलावाला एक्सपिरियन्स होता. म्हणजे चांगला वाईट दोन्ही प्रकारचा एक्सपिरियन्स होता. आणि आता मी रेवदंडा बीचवर आहोत. तर आपली आता कोस्टल रूटची राईड इथं संपत आली आहे. इथून आता रेवसला गेलो की आपली कोस्टल रूट समजायचा. आणि आता पॅकअप झालेलं आहे आणि आता गोईंग टू होम. इथून रेवसवरनं होम घरी. आणि फुल पॅकअप झालेलं आहे भाऊ. अजून टाइम आहे भाई, 4 तास आहे. 4 तासात जेवढं फिरायचं तेवढं फिरून घे. बापरे, याला अजून पण फिरायचं आहे. आजचा दिवस बुक करूया काय? मग उद्या जायचं? नाही उद्या नाही. पॅकअप झालाय आणि आमची कोस्टल राईडचा अंत म्हणजे अंत जवळ आलाय. आता इथून रेवस चाय नाश्ता झालेला आहे आता, पण निघायचा काय पत्ता नाही अजून. कभी निखिर जिस ट्रिप की हम लोग ने इतनी राह देखी, आखिरकार वो ट्रिप खत्म ही हो गई. नहीं खत्म नहीं, अभी स्टार्ट हुआ है. हाँ मतलब अभी खत्म होने वाली है. आपण ड्युटी बसू जेव्हा मुंबईला पोहोचू तेव्हा ट्रिप खतम. आणि एवढ्याशा अंतरामध्ये काय मन बिन चेंज झालं तर जाऊन ना या साईडला बाय बाय करायचं. ओके ब्रो. टपाटप बाय बाय. डुमडुम टाणाव. आम्ही आता गणपती बाप्पांच्या मंदिराच्या इथे आलोय आणि इथे चाल्यामध्ये बघत होतो तिथे साप दिसलाय आम्हाला. पाण्यातला साप आहे. गेला आतमध्ये गेला. भाई तुम्हाला दाखवायच्या अगोदर आतमध्ये गेला पाण्याच्या, तर जाऊन दे. आता मी थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ शॉर्ट्स घेतो आणि भाई आपल्याला मुंबईमधले मित्र भेटले होते, म्हणजे अनोळखी मित्र. एक्सपिरियन्स शेअर केला मी आमचा, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आणि एक नंबर भावांनो. गोव्याला गेलोय, कर्नाटकात गेलोय, परत बोलूया महाराष्ट्र अख्खा एक्सप्लोर झाला माझा. ती परभणी अकोला काढले. आता माझा आता मी बुलेट घेतली 2-3 महिने झाले. आता मग त्याच्यावरती आता जरा एक्सप्लोर करायचं. मित्रांनो, खूप मेहनत करून आणि प्रयत्न करून गाडी वरपर्यंत चढवले. आता आम्ही लोक रेवसला आहोत आणि रेवसला जेटीला जातात त्या रस्त्याला नाही, आम्ही इथे बीच साईडला आहे जिथे रस्ताच नाही अशा ठिकाणी आलं. हा रस्ताच नाही कुठे आणि आपली गाडी इथे अशा ठिकाणी कुठून घुसत आलं. ना मॅप ना काय, फक्त रस्ता पकडा आणि घुसतोय. पुढचा प्लॅनच नाही काय की कुठे थांबायला जागा भेटेल काय नाही. बस चालतंय. आणि आलं आता इथे शेवटचा या ट्रिपचा नाश्ता असेल हा. आणि हा शेवटचा स्टॉप रेवस. आता इकडनं डायरेक्ट भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावरनं सीधा घरी आणि आपली ट्रिप मग एंड. आत्ता आपला पास्ता आम्ही आलो किती टायमापासून, अजून पास्ता बनला नाही आणि आत्ता पण बनला नाही, अजून बनतोय. आम्ही विचार केलेला बनेल खाईल आणि 1 वाजतापर्यंत जाऊ, पण इथे 1:15 वाजता झालं नाही, पास्ताच बनला. तरी आम्हाला निघायची काय घाई असं वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की हेमंत बोलतो 1 दिवस वाढवूया म्हणून. चालेल त्यावर इंदामाराने बोलले चालेल वाढवू शकतो आपण. काय माझ्यासाठी कोणीतरी काम बघून ठेवा. असं फिरतीवरती पाहिजे, फक्त फिरत राहायचं. कोकणात पोर्टर नाही चालत ना. पहिलीकडे जातो. चलतो
काल बघितलं आपण एक जण हा त्याला विचारलं पाहिजे होतं यार डिलेवरी डिलेव्हरी हा मग तेच केलं ते करणार मस्त फिरत राहतील कोकणात आणि आता सगळा सीझन आहे आंब्याच्या पेट्या डिलिव्हरी आंब्याच्या पेट्या डिलेवरी करा बाई आणि कोणी तुझ्याकडनं चोरलं जबरदस्ती 5,000 एक आंबा. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतरला आमचा पास्ता रेडी झालेला आहे आणि आता गपागप खावा गपागप निघा. फायनली सर्व आटपलं बाबा आणि आमची ट्रिप हा शेवटचा पॉईंट शेवटचा टप्पा इथे आम्ही पूर्ण केलं आणि हा पूर्ण करतोय जरा फनी हा पूर्ण करतोय पूर्ण केला आणि आता गाड्या काढून निघतो आम्ही लोक. आता आम्ही चाललो रेवत जेटीवर आणि मग तिकडनं घरी सो बॅक टू पवेलियन. मित्रांनो आम्ही पावच्या धक्क्यावर पोहोचलो आहे आणि आता बॅक टू घरी. आता चाललो घरी टू होम. फायनली बॅक टू होम. कुठे आता तर आलो आहे काय बॅग